माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, यायला उशीर झालेला आहे आणि आपण बरेच जण न जेवता माझ्यासाठी थांबल्यात मला कल्पना आहे. झालेल्या उशिराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण सभा करून येताना प्रवासामध्येच वेळ लागला. संजयजी, तुम्ही बोललात, अंबरनाथ आणि सगळीकडे जाताना गेल्यावरती माझा उल्लेख जो कुटुंब प्रमुख म्हणून केला जातो त्याच प्रेमाचं हे दर्शन आहे. कारण आपल्याकडे आज सत्ता नाही, पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलाय आणि त्यांच्याकडे सगळा चोरीचा मामला आहेच. म्हणजे काही काही वेळेला मला गंमत वाटते की मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, माहिती आहे ना तुम्हाला, चोरीचा मामला हळूहळू बोंबला नाही, आता जोर जोरात बोंबला. म्हणजे यांना लाज लज्जा शरम काहीच नाहीये. आम्हालाच तुम्ही जे म्हणालात की संतांची भूमी आहे, तर संतांच्या भूमीचं पावित्र्य हे तुम्हाला राखायचंय. आणि या संतांच्या भूमीमध्ये जे गद्दारीचे जंत जन्माला आले ते तुम्हाला चिरडून टाकायचे. कारण मराठवाड्याची ओळखच संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये जर असे जंत वळवळायला लागले तर मग आपली ओळख काय राहिली? ही जंतांची भूमी नाही, ही संतांची भूमी आहे. आणि आता सुद्धा मला आपल्या सुभाष वानखेडेंनी मला माहिती दिली की राष्ट्रसंत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ इकडे आहे. मला वाटतं त्यावेळेला आपण भरपूर तसा निधी दिला होता, 65 कोटी दिला होता ना. त्याचं काम किती झालं, काय झालं, कारण अशी कामं मी हाती घेतली होती. 65 कोटीचा निधी संत नामदेवांच्या जन्मस्थळावरती देतोय. छे, हा काय कामाचा नाही, तो 65 कोटी माझ्याकडे आला पाहिजे, खेचा याला खाली, म्हणून यांनी खाली खेचलेलं सरकार. मी छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल किंवा संवर्धन करण्यासाठी पैसे दिले. महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी पैसे माझ्याच खिशात आले पाहिजेत, खेचा याला खाली. जुने जी काही मंदिरं आहेत त्याच्या जीर्णोद्धारासाठी आणि संवर्धनासाठी पैसे, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पैसे माझा कॉन्ट्रॅक्टर पाहिजे आणि माझ्याच खिशात पैसे आले पाहिजेत, खेचा याला खाली. हे सगळे असं गद्दारीचं सगळं फसफसले सगळं. आणि संजयजी, तुम्ही मगाच्या सभेत जो उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस बोलले, त्यांची कुठेतरी मुलाखत झाली आणि अत्यंत बेशरमपणाने बोलले की जे मी पुन्हा येऊन बोललो होतो ते 2 पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे. म्हणजे जे दुसरे जे आपले मिंदे आहेत, जे सांगतायत उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले आणि हिंदुत्व सोडलं, त्याचा खुलासा या काय म्हणाला तुम्ही? नाही, नीट ऐकलं नाही तो. एकदाच जोरात सांगा. यांनी केलेलं आहे आणि त्यांनीच सांगितले की 2 पक्ष मी कसे फोडले. म्हणजे हा खरं म्हणजे न्यायालयात पुरावा द्यायला पाहिजे की कसा फोडाफोडी करणारा घरफोडे बसल्या बघा इकडे. आणि या घरफोड्या बसल्यानंतर आपली घरं सुरक्षित राहतील. मी काल सहज कुठेतरी म्हटलं, हा आपले खासदार अरविंद सावंत आहेत, त्यांच्या तिकडे मी शाखा भेटीला गेलो होतो. शाखा भेटी म्हटलं तरी मोठमोठ्या सभा होत आहेत. आपल्याकडे एक पद्धत काय आहे जी शिवसेना प्रमुखांनी लावून दिले की लोकप्रतिनिधी तो कोणताही असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल, आमदार असेल, कोणी असेल, निवडून दिल्यानंतर त्यांनी केलं काय, दरवर्षी त्याच्या कार्याचा अहवाल हा मतदारांना त्यांनी दिलाच पाहिजे. ही शिवसेना प्रमुखांनी लावलेली शिस्त आहे. मग त्यांचा अरविंद सावंत यांनी त्यांचा अहवाल प्रकाशित केला. मग माझ्या मनात सहज आलं की आपण, पण मी नावच विसरतो तुम्ही काय बोलता ते. त्यांना सांगितले की तुमचा अहवाल सांगा, देवेंद्रांना सांगितलं की तुमचा अहवाल सांगा, अगदी मोदी शहाना सांगितलं की मोदीजी, शहा साहेब, तुमचं तिकडे 5 वर्ष 10 वर्ष सरकार पूर्ण केलंय, जरा सांगा बरं 10 वर्षात काय काय केलंय. मग काय असेल अहवाल? हे घर फोडलं, हे कुटुंब तोडलं, ह्या कुटुंबाला बदनाम केलं, हा पक्ष फोडला, हे सरकार खाली घेतलं, ही सगळी गद्दारी केली. हा सगळ्या गद्दारीनी आणि फोडाफोडीने भरलेला इतिहास, हा यांचा कार्याचा अहवाल हा आपल्या समोर ते सादर करतील. बरं, एवढं भयानक पद्धतीने चाललंय. आपल्याला कसं त्यांनी वापरून घेतलं हे मी तुम्हाला सांगितलं.
गेल्या आठवड्यामध्ये मी तुळजाभवानीच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे जी समाजली त्या सभेत मी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहानी मातोश्रीवरती येऊन मला 2.5 वर्षाचं वचन दिलं होतं, हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन बोललेलो. मग एवढी शपथ मी घेतल्यानंतर तरी देखील अमित शहांवरती तुमचा विश्वास बसतो. मग एवढ्या नालायकपणाने ते वागल्यानंतर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेले एक तर कोणावरती हात उचलायचा नाही, पण जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा हा काढायलाच पाहिजे, म्हणून मी काढला कोथळा. बरं, काँग्रेस सोबत गेलो म्हणून मी हिंदुत्व सोडलं. तुम्हाला वाटतं का मी हिंदुत्व सोडलं? मी शिवसेना प्रमुखांचे एकतरी विचार सोडले वाटतं? सोडूच शकत नाही. म्हणजे भाजपचा जो डाव होता की त्यांना असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे काय करू शकत नाही, हा काय करणार, याला यावंच लागेल. वचन देऊन याला फसवलं तर याला फरफटत आपल्या मागे यावंच लागेल. पण त्यांना ही तेव्हा माहिती नव्हती की तुम्ही आज जो माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप करताय त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं रक्त माझ्या शरीरात आहे. ते तुमच्यासमोर झुकणार नाही, वाकणार नाही, पण तुम्हाला मोडून तोडून टाकल्याशिवाय आता मी राहणार नाही. मी उघड उघड सगळा हा डाव चाललेला आहे. मी हे तुम्हाला का सांगतो, कारण बाकीचे प्रश्न आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय का, हमी भाव मिळतोय का, महागाई कशी वाढते, हे आहे, त्याच्या विरुद्धच आपण लढतोय. पण त्याच बरोबरीने यांचे जे काही डावपेच आहेत, कसं आपल्याला संपवलं जाते, शिवसेनेला संपवण्याचा कसा घातक प्रयत्न केलाय. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या लेखी हिंदुत्वात शब्दच नव्हता, गांधीवादी समाजवाद घेऊन हे चालले होते पुढे. संपूर्ण देशात फक्त त्यांचे 2 खासदार होते. मी कालच्या सभेत बोललो, अख्ख्या देशात 2च खासदार आले होते, एक आडवाणी आणि दुसरे कोण आले होते ते. 87 सालच्या पोटनिवडणुकीत जेव्हा पहिल्या प्रथम देशात आपण ती पार्लेची पोटनिवडणूक जिंकलो, तेव्हा नंतर कळलं अरे हे या दिशेने गेलो तर जिंकू शकतो. यांचा जो हवा गेलेला फुगा होता रबरी, त्याच्यात आपण हवा भरली म्हणून हा फुगा फुगलेला आहे आज. पण हा फुगा फुगला ज्याने मदत केली, अगदी मोदीजींना असेल, भारतीय जनता पक्षाला असेल, संकट काळात ज्या शिवसेनेने मदत केली, ज्या शिवसेना प्रमुखांनी मदत केली, तो पक्ष तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दिल्लीत पोहोचलात म्हणजे काय ब्रह्मदेवाची बाग झालात? आम्ही तुम्हाला तिकडे मदत केल्यानंतर तुम्ही आम्हालाच खतम करायला निघालात. आणि हा हिंगोली तर शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. हा बालेकिल्लाच आहे. किती तुम्ही फोडण्याचा प्रयत्न केला करा, पण प्रत्येक वेळेला इथल्या हिंगोलीकरांनी निवडून दिलाय तो शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच खासदार निवडून दिलाय. दुसरं कोणतेही फडके इकडे फडकू नाही दिले. मगाशी ताईने आपलं मनोगत मांडलं. आणखीन एक मला निवेदन आलं, त्या राजेश कोल्हार यांची हत्या झाली ना काही दिवसापूर्वी. काय करताय पोलीस? जरा मी तुम्हाला असा दोष देत नाही, पण शेवटी तुमच्याकडे आम्ही न्याय नाही मागायचं, तुम्ही आमचं रक्षण नाही करणार, तर हे जे बसलेत तिकडे खोकेबाज, त्यांच्याकडे आम्ही नाही मागायचं. तुम्ही जर गुंडांना आवरू शकत नसाल आणि मुळामध्ये जर जनता असुरक्षित असेल, तर माझ्यासमोर प्रश्न पडतोय, पोलीस तरी सुरक्षित आहेत का? पोलीस तरी सुरक्षित आहेत का? कारण हा लढा मी जो काही लढतोय तो माझ्या एकट्याचा नाहीये, मी सगळ्यांसाठी लढतोय. त्याचे पोलीस सुद्धा आले. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा पोलिसांना विचारा, प्रत्येक वेळेला जेव्हा टीका झाली तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या पाठी उभा राहिलेलो आहे. अनेकांनी तेव्हा सांगितलं जरा काय घडलं की द्या सीबीआय कडे जरा. अरे का? माझे पोलीस खातं मजबूत आहे. पण पोलिसांना सुद्धा जर का तुम्ही हात बांधून ठेवणार असाल, म्हणजे हातकड्या ज्यांना घालायच्या ते मोकाट, आणि पोलिसांना तुम्ही जर का तुमच्या हुकुमशाहीच्या हातकड्या घालणार असाल तर पोलीस तरी काय करणार? आणि असं जेव्हा असंतोष आतल्या खतखदायला लागतो तेव्हाच त्याचा स्फोट होतो. का सगळी जनता रस्त्यावरती येते? का सगळ्या माता भगिनी या आक्रोश करतायत? कारण न्याय मागून मिळत नाही. आणि शिवसेना प्रमुखांनी मुळामध्ये शिवसेनेची स्थापनाच न्याय हक्काच्या रक्षणासाठी म्हणून केलेली आहे. आज तुम्ही महाराष्ट्र ओरबाडताय, मुंबई लुटताय. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांना हिंमत नव्हती, महाराष्ट्रातला एक सुद्धा उद्योग मी गुजरातला नेऊ दिला नव्हता. आणि हे सगळे लाचार जे तिकडे त्यांची आता सत्तेच्या हव्यासापायी त्या दिल्लीश्वरांची खुर्ची चाटतात, त्यांचे बूट चाटतायत, त्या मिंदेनं मला सांगायचंय
की डोळ्या देखत महाराष्ट्र लुटला जातोय, आपल्या हक्काचं जे होतं ते लुटलं जात आहे, बाहेरच्या देशातनं येणारे महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातकडे वळवले जात आहे, तरी सुद्धा तुम्ही काय तुमच्या डोळ्यावरती नोटांची झापडं लागले? काय महाराष्ट्रामध्ये किती उद्योग आणले तुम्ही सांगा? पंतप्रधानांनी जे 14 साली सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार आम्ही देऊ, त्या 2 कोटींपैकी म्हणजे जर दरवर्षी 2 कोटी दिले असते तर 10 वर्षात 20 कोटी रोजगार हे संपूर्ण देशात उत्पन्न झाले असते. महाराष्ट्रात किती मिळाले असते आणि किती मिळाले हे सांगा ना मला जरा. पण एक सुद्धा वचन पंतप्रधानांनी पूर्ण केलेलं नाहीये. पीक विमा मला सांगा, तुमच्यापैकी खरोखर प्रामाणिकपणाने जर मिळाला असेल मला आनंद होईल. पीक विम्याची रक्कम किती जणांना मिळाली मला सांगा? काहीच नाहीये. अग्रिम रक्कम तरी मिळाली? अग्रिम रक्कम तरी मिळाली? आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती तुमच्या खात्यामध्ये जणू काय भीक वाटले असे 2-2 हजार रुपये देताय. अरे अख्खा आयुष्य तुम्ही आमचं बर्बाद करताय आणि निवडणुकीच्या तोंडावरती खात्यामध्ये 2-4 हजार रुपये टाकताय आणि आमचं आयुष्य तर अंधारात टाकतातच आहात, पण तुमची पुढची 5 वर्ष ही आमच्याकडनं तुम्ही भीक मागून विकत घेताय. एक गेल्या 8-15 दिवशी पंतप्रधान यवतमाळमध्ये येऊन गेले. मी असं पेपरमध्ये वाचलं, त्यांना काहीतरी एक असा समज आहे की यवतमाळमध्ये सभा घेतली म्हणजे त्यांना यश मिळतं. म्हणून मी यवतमाळकरांनी सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय. याचा अर्थ की तुमचं नशीब हे मोदींच्या हातात नाही, तर मोदींचं नशीब हे तुमच्या हातामध्ये आहे. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे मला कल्पना आहे. तुम्ही साधी माणसात, भोळी माणसात, प्रामाणिक माणसात. जसे काही उद्योगपती कर्ज बुडून परदेशात पळून गेले, तसा माझ्या महाराष्ट्रातला एक तरी शेतकरी दाखवा जो कर्ज बुडून परदेशात पळून गेलेला आहे कोणी? पण बँका येतात, दारावरती जप्तीच्या नोटिसा लावतात. पीक गेलेलं आहे, जरी शेतमाल चांगलं, शेती चांगली मिळालं, पीक आलं तर त्याला हमीभाव मिळत नाहीये, कर्ज फेडलं जात नाही, मुलींची लग्न राहत आहेत, मुलांचं शिक्षण राहत आहे. आणि मग शेवटी शेतकरी विचार करतो, अरे माझ्या मुलीचं लग्न मी लावू शकत नाही, पोराला जर शिकवू शकत नाही, मग बाप म्हणून मी जगण्याचा लायकीचा नाहीये, माझ्या पत्नीला एक साडी घेऊ शकत नाही, तर मी पती म्हणून जगायच्या लायकीचा नाही, ह्याच्यापेक्षा जीव दिलेला बरा. पण असे हतबलतेने काय होणार आहे? तुम्ही हतबल होऊन नाही चालणार आहे. आजपर्यंत आपण जे म्हणतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर याच्या पुढे एक सुद्धा आत्महत्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी करायची नाही. तुमची ताकद तुम्हाला वापरता आली पाहिजे. जसे उत्तरेतले शेतकरी हे रस्त्यावरती उतरलेत आणि दिल्लीमध्ये चालले, ते शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारने त्यांच्या वाटेत खेळ टाकलेले, तारांची कुंपणं लावलेत, त्यांच्यावरती बंदुका रोखलेले पोलीस उभे केलेत, अश्रुधुराचे गोळे त्यांच्यावरती मारतायत. का? तर माझा अन्नदाता, त्याच्या शेतीमालाला हमीभाव, जे वचन मोदीजी तुम्ही दिलं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आम्ही हमीभाव देऊ. शेतकऱ्याचं जेवढं लागवडीचा खर्च असेल त्याच्यात 50% अधिक नफा मिळवून जी रक्कम येईल ती आमची हमीभावाची रक्कम असेल, हे वचन मोदींनी दिलं होतं. मग तेच त्याचीच आठवण करायला जर शेतकरी दिल्लीत येत असेल तर दिल्लीत नाही यायचं. आम्ही येणार, कडेकोट बंदोबस्तात, बुलेट प्रूफ जॅकेट घालणार, आजूबाजूला बॉम्ब स्क्वॉड असेल, सगळे ते ब्लॅक कॅट कमांडोज असतील, आसपास कोणी यायचं नाही. आणि मग आम्ही लांबच्या सगळ्या पसरलेला, मेरे भाई और बहनों, ये मेरा परिवार है, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है. मग परिवार जेव्हा तुम्ही दिलेली वचनं, त्या वचनाची आठवण करून द्यायला दिल्लीमध्ये येतो, तेव्हा त्याच्या अंगावरती तुम्ही बंदुका रोखता. मग आता तुमची वेळ आलेली आहे. दिल्लीतले त्या उत्तरेतले शेतकरी काही वेगळे नाहीत, ते आपल्या देशाचे शेतकरी आहेत. उद्या तुम्ही जर का दिल्लीत जायला निघालात आणि तुम्हाला सुद्धा ते अडवणार, मग काय करणार? तुम्ही आत्महत्या करणार. उत्तरेतले शेतकरी 1-2 वर्षापूर्वी 6-7-8 महिने थंडी, वारा, पाऊस, ऊन कशाची पर्वा केली नाही. 600-700 शेतकरी त्याच्यामध्ये तसे थंडीत कुडकुडत आणि त्या पावसात वगैरे ते मृत्युमुखी पडले. सरकारला काही पडली नव्हती, पण शेतकरी एवढे पिसाळले होते की मोदींना सुद्धा त्यांच्यावरती गुडघ्यावरती यावं लागलं. दिली एक काहीतरी लोणकडी टाकून, आणि त्याची आठवण करायला पुन्हा ते दिल्लीत जात आहेत. आणि सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे होसबळे आहेत, ती बातमी आहे माझ्याकडे. त्यांनी सांगितलं की विध्वंस करणारी ही शक्ती आहे, अराजक आणणारी शक्ती आहे. कोण? शेतकरी.
मग असं ज्यांच्या मनामध्ये तुमचं रूप असेल त्यांच्याकडनं आपल्याला न्याय मिळेल आणि त्यांना पुन्हा निवडून दिल्यानंतर तुमचं उत्पन्न दुप्पट म्हणा. 10 वर्षात नाही झालं ते पुढच्या 5-10 वर्षात होईल अशी आशा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो की जसं तुम्ही माझं कोरोनाच्या काळामध्ये ऐकलं, मी तुम्हाला कळवळून सांगत होतो, तळमळीने सांगत होतो आणि तुम्ही माझं ऐकलं. नुसतंच ऐकलं नाही तर कुटुंब प्रमुख म्हणून ऐकलं. मी तुम्हाला सांगत होतो आणि तुम्ही ते ऐकलं. तोंडाला मास्क लावा, घराबाहेर पडू नका. पण शेतकऱ्यांना नव्हतं सांगितलं. शेतकरी जर घराबाहेर पडला नसता तर आपण सगळे म्हणजे आम्ही सुद्धा आणि सगळेच काय उपासमारीने मेले असते. पण संपूर्ण राज्यातल्या जनतेने माझं ऐकलं. त्याच तळमळीने मी तुम्हाला सांगतो की जसं तेव्हा करोनाचं संकट होतं तसं आता हुकुमशाहीचं संकट मला दिसतंय. आणि तुम्ही सगळ्यांनी बाकीचे पक्ष जे काय आहेत त्यांची काय असतील गद्दारी बिद्दारी शुल्लक आहे. या गद्दाराला तर असा नुसता म्हणजे मला ढेकून मारायला तोफीची गरज नाही लागत. मूळ लढाई आपली इथे दिल्लीतल्या हुकुमशाहीची आहे. आणि त्यांना जर का आपल्याला गाडायचं असेल, जसं या संतांच्या भूमीत गद्दारीचं जंत वळवळत्या कामा नये, तसं माझ्या या पवित्र भारत मातेच्या भूमीमध्ये हुकुमशहा सुद्धा जन्माला येता कामा नये, अजिबात नाही. म्हणून तुम्ही आता तुमची वेळ आलेली आहे. 5 वर्ष ज्या मस्तीत ते राहिले, 10 वर्ष ज्या मस्तीत ते राहिले, आता तुमच्या दारात येतील. सरकार आपल्या दारी भीक मागायला येतील. वाटेल ते सांगतील, पैशाचा धबधबा पाडतील. पण आता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी एकजुटीने जर ठरवलं तर तुम्हाला लक्षात असेल जनता पक्षाच्या काळामध्ये तेव्हा ज्या इंदिराजींनी आणीबाणी आणली होती सगळे घाबरले होते. पण त्या आणीबाणीचा पराभव सुद्धा कोणी केला होता तुम्हाला लक्षात आहे? काय चिन्ह होतं त्यांचं जनता पक्षाचं? कोणालाच माहित नाही. नांगरधारी शेतकरी. नांगरधारी शेतकऱ्यांनी त्याही वेळेला हुकुमशाहीचा पराभव केला. आणि आताचा जो माझा एकदम पेटलेला चौकाळलेला शेतकरी जर नांगर घेऊन उभा राहिला तर यांची हुकुमशाही नांगरून टाकल्याशिवाय राहणार नाही. नांगरून टाका हुकुमशाही. आणि अनेकदा मला विचारतात की हे सगळं बोलताय तुम्ही, ठीक आहे, पण तुमच्याकडे पर्याय काय? म्हटलं मला पर्याय मोदींना नाही द्यायचा, मला पर्याय हुकुमशाहीला द्यायचा आहे. आणि हुकुमशाहीला पर्याय हा फक्त आणि फक्त लोकशाहीच असू शकतो. आमच्याकडे अनेक लोक आहेत. काल आमच्या इंडिया आघाडीचं वैभव हे आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय, जगाने पाहिलेलं आहे. आमच्याकडे अनेक लोक आहेत पण त्यांच्याकडे एकच आहे. आमच्यावरती जे घराणेशाहीचे आरोप करता, अरे पण तुमच्याकडे दुसरं आहे कोण? एकच आहे. आणि एकाधिकारशाही आपल्या देशाला घातक ठरते, हुकुमशाही देशाला घातक ठरते. म्हणून मी तुम्हाला परत एकदा हात जोडून सांगतोय, इथला खासदार तर आपला पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे. गेल्या वेळेचा खासदार होता, आपण फसलो होतो, 25 वर्ष फसलो होतो. आपल्याला असं वाटलं होतं की हा भाडोत्री जनता पक्ष हा जनतेचा कैवारी असेल, पण हा जनतेचा कैवारी नाही, त्यांच्या 2-5 उद्योगपती मित्रांचा कैवारी निघाला. हे शेतकऱ्यांचं सरकार नाही. आपल्याला दिल्लीत शेतकऱ्याचं सरकार आणायचंय, आपल्या स्वतःचं हक्काचं सरकार आणायचंय. म्हणून इथून आपला हातात मशाल घेतलेला अस्सल शिवसेनेचाच खासदार जसा आजपर्यंत तुम्ही निवडून दिला तसा याही पुढे तुम्हाला निवडून द्यावाच लागेल. आणि तसं कर्तव्य आणि तुम्ही शिवसेनेचा खासदार पुन्हा निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास बाळगून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.